आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहे डुप्लिकेट. तर आता आपण समजा डुप्लिकेट रिमूव्ह करतो म्हणलं, इथे गेलो डेटा टॅबमधून डायरेक्ट रिमूव्ह डुप्लिकेट, फर्स्ट नेम लास्ट नेम पकडलं, ओके केलं, नो डुप्लिकेट व्हॅल्यू. पण आपण जर इथं पाहिलं तर हा एक राहुल जगताप आहे आणि हा एक राहुल जगताप आहे, पण याच्यात RAA आहे. तर आता ह्या अशा सीनमध्ये काय करायचं, तर आता मी सांगतो. इथं एक कंडिशन करायची, ठीक आहे. कंडिशन, इथं एक फॉर्म्युला टाकायचा, लेफ्ट ह्यो एक घ्यायचा आणि पहिले दोन कॅरेक्टर एक्स्ट्रॅक्ट करायचे, %, टाकायचं. लास्ट नेम जो आहे त्याच्यामध्ये घ्यायचा लेफ्ट आणि याचे पण दोन कॅरेक्टर घ्या. आता एंटर दाबा. इथे बघा राजा. आता इथं पहा, तर इथं कंडिशनल मध्ये काय आलं, हे याला डुप्लिकेट, हे याला डुप्लिकेट, कारण की हे प्रतीक माने आहे, इकडे प्रतीक माने आहे. पण एक हा प्रतीक मानेकर पण आहे, तो पण डुप्लिकेटमध्ये आलेला आहे. तर अशा सीनमध्ये काय करायचं, अजून एक आपण कंडिशन टाकून पाहू, ठीक आहे. हे कंडिशन 2 समजा. आता इथं घेऊ आपण लेफ्टचे दोन कॅरेक्टर घेऊ. समजा या सेलमधून फर्स्ट नेममधून दोन कॅरेक्टर घेऊ, त्याला जोडू. पण इकडे काय करू, आता राईट घेऊन पाहू. ओके, आता इथं राईट घेऊन राईट आणि याच्यातले आपण 3 कॅरेक्टर पाहू आणि हे जोडून टाकू. आणि हे आता घेऊन पाहू. याच्यावर आता कंडिशनल कॉलम लावून पाहू. कंडिशनल फॉर्मॅटिंग डुप्लिकेट व्हॅल्यूज आणि रेडमध्ये ब्लिंक. आता हे पाय, आता हा जो इथं पहिल्या याच्यात जो आला होता प्रतीक मानेकर, तो आता दुसऱ्या याच्यात नाही आला, पण याच्यात हा राहुल जगताप आलेला आहे आणि प्रतीक माने आलेला आहे. पण आता राहुल जगताप जे आहे हा RAA आहे, पण हा RA आहे. आता समजा थोडासा आपण हा जर फॉर्म्युला अजून चेंज केला, याच्यातले थोडेसे पहिलेचे 3 कॅरेक्टर घेतले, तर आता तोही नाही येणार. तर आपल्याला हे सेन्स लावावं लागते की हा राहुल जगताप आणि हा राहुल जगताप एकच आहे का. आता समजा दुसऱ्या डेटावर आपण समजा गेलो, आता इथं अशा प्रकारचा डेटा आहे, फर्स्ट नेम आहे, मिडल नेम आहे, लास्ट नेम आहे. हा जो गडी आहे राहुल जगताप हा आहे, हा जो आहे हाही राहुल जगताप आहे, पण हा राहुल जगताप वासुदेवराव आहे आणि हा श्यामराव आहे. तर आता इथं आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग कशी लावू शकतो. आता समजा इथून लेफ्टमधून कॅरेक्टर घेतले आपण, समजा 2, ओके, त्याला जोडलं, इथून घेतले, ओके, लेफ्टमधूनच घेऊ, लेफ्टमधून पहिले 2 कॅरेक्टर, ठीक आहे, आणि अजून त्यांच्यासोबत जोडू राईटमध्ये, ओके. पण आता आपण याचे काय करू, शेवटचे 3 कॅरेक्टर घेऊ. मग आता आपण वापरू राईट, हा टेक्स्ट आणि शेवटचे 3 कॅरेक्टर, ओके. एंटर बटन दाबू. आता एंटर बटन दाबल्यानंतर इथं बघू, आता आपण डुप्लिकेट कोणते आहे, प्रतीक सदाशिव प्रतीक सूर्यकांत माने हा डुप्लिकेट आहे आणि प्रतीक सूर्यकांत माने सीन असा आलेला आहे. इथं सूर्यदेव आहे, इथं सूर्यकांत आहे. तर अशाही सीनमध्ये आता अजून एक दुसरी कंडिशन लावून पाहू. समजा आता लेफ्ट घेतला आपण, याच्यातले 2 कॅरेक्टर. आता इथं काय करू, इथं आपण याचं काय करू, राईट घेऊ, ओके. याचा राईट घेतल्यानंतर शेवटचे 3 कॅरेक्टर घेऊ, ओके. अजून हा जो लास्ट नेम आहे याचे पण आपण राईटवालेच कॅरेक्टर घेऊ, ओके.
राईटवाले आपण घेऊ 3 कॅरेक्टर. ओके, आता बघू आता याच्यावर कंडिशनल फॉर्मॅटिंग लावून पाहू. डुप्लिकेट व्हॅल्यू. ओके, आता कोणताच डुप्लिकेट नाही आहे. म्हणजे असं जर पाहिलं तर कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये तुम्हाला काही काही ठिकाणी रेट दिसू शकते, पण आपल्याला थोडा सेन्स वापरून पाहायचं आहे की खरंच हे डुप्लिकेट आहे की नाही आहे. आणि जे डुप्लिकेट आहे ते निघणार. समजा आता हे जो आहे प्रतीक सूर्यदेव माने, हे समजा आपण इथं टाकला. ओके, आता इथं समजा डुप्लिकेट जर मारला, आता हे जर समजा केला आपण डबल, आता हे वाला भाऊ हे डुप्लिकेट आहे इथं. आता याच्यातही समजा आपण रन केला, इथं बी डुप्लिकेट आहे, इथं बी डुप्लिकेट आहे. मग अशा वेळेस हा जो रेकॉर्ड आहे, हा रेकॉर्ड डिलीट करून टाकायचा.